असं म्हणजे मी सगळ्यात लहान असायची 5 जण भावा ती त्याच्यामुळं मी म्हणजे अशी सारखी रडत ही आईच्या मागं लागायची. आईच तेवढा लई लाड करायची माझी. जिकडं आई जाईल तिकडं मी जाणार. कुठं गावाला निघाली चालली, बाजारला निघाली चालली, कुठं जाईल तिकडं मी आई बरोबर असायची. त्यामुळं लई पुरींच्या संगतीत अशी मी कवा खेळलीच नाही. पहिली वाहनं नव्हती ना, इटं नाही वगैरे नाही नसायची ना? लग्न झालं 72 सालाच्या दुष्काळात. हां, लग्नाला तर खायला काय हरभऱ्याची उसळण लापशी केलती कान्या भरडून त्या गव्हाच्या हां, आणि करंजाचं मांडव. हां, आणि ती बी लग्ना दिवशी फक्त हुरला आणली वाजवाय लग्न लागायची होती म्हणून हां, तेवढंच. 5 दिवस लग्न आले त्या दिवशी चटणी तांबडी आणि भाकरी खायला. दुसऱ्या दिवशी हळदी आहे त्या म्हणून पिठलं आणि भाकरी. हां. तिसऱ्या दिवशी लग्न आहे ती म्हणून ती हरभऱ्याची उसळण लापशी. बर. आणि चौथ्या दिवशी आता काकणं बाशिंग सोडायची ती म्हणली वड सावित्रीची पौर्णिमा आता काय करायचं. आमची म्हातारी म्हणली 5 गाड्या वराड आल्या आता काय करायचं, माझा जीव दमून गेला. कारण आपल्या भाकरीनं अजून बी पिठलंच कारण सोडा काकणं बाशिंग आणि जाऊ द्या. होय. मग ती काकणं बाशिंग सोडली आणि गेलो. 5 गाड्या वरड आलतं का? 5 गाड्या वराड. होय. दोघी जावा जावं सगळं लग्न झालेले आमच्या 7 गाड्या आणि एका जावंच मांडव्यात नालेल्या तिच्या 5 गाड्या. हां, सासू म्हणायची एवढ्या वराला आता मी काय घालू. हां, मग आमच्या इथं जरा एक पाटील चांगला माणूस होता सालगुड्याचा. हां, ते म्हणायचा नको सरू तू घाबरूस, मी तुला एक गुळाचं ढिकूळ आणि एक गव्हाचं पोतं देतो. किती वराड खाऊन खाऊन खायचा आहे. आणि मिलू दिला 8 पाहिल्या. हां, त्या मिलूच्या भाकरी पण येईना त्या. गरम पाणी करायचं भगुल्यात नाही तर तव्यात आणि त्या पाण्यात घालायचं आणि त्याच्या भाकरी थापायच्या लाल भडक भाकरी हां, ते खायचे हां. लग्नामध्ये? लग्नामध्ये. बर. ते खायचो. पुण्या म्हणलं माळाला वयस मटकी झाली माझी, हां. तुला मटकी अजून 4 पाहिले देईन. हां. काय मटकीची उसळ बिसळ कर पाहुण्यांना.